नमस्कार, मी मनीषा नेने. माझी कंपनी मॅजिन सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड ही DIAT DRDO इन्क्युबेटेड कंपनी आहे. AI म्हणजे काय ही उत्सुकता सर्वांना आहे. आपण सगळे AI वापरतोय. सिरी आपल्याला वोकल इन्स्ट्रक्शन्स आपल्याकडून घेऊन आपल्यासाठी मोबाईल फोनवरती काम करते. इको डॉट आपण इन्स्ट्रक्शन्स देऊ त्याप्रमाणे गाणी लावतात किंवा लाईट्स ऑन ऑफ करतात आपल्या घरातली. हे सर्व ॲप्लिकेशन्स आपल्याला दाखवून देते की AI आपल्या आयुष्यात ऑलरेडी पदार्पण करून झालेलं आहे. AIचा उपयोग करताना हा प्रश्न येतो, AI म्हणजे काय? AI कसं दिसतं? तर जसं एखाद्या मानवातली बुद्धिमत्ता आपण जेव्हा चेक करतो तेव्हा ती फक्त आपण अनुभवतो. एखाद्याला लक्षात राहतं खूप म्हणून आपण म्हणतो ही व्यक्ती बुद्धिमान आहे. ती कॅपेबिलिटी जेव्हा संगणकात येते तेव्हा आपण म्हणतो ते मशीन इंटेलिजंट आहे. आणि ही कॅपेबिलिटी आपण प्रोग्रॅमिंग थ्रू, वेगवेगळे मशीन लर्निंग मॉडेल्स थ्रू त्याचा उपयोग करून जेव्हा आपण ती बिझनेसचा फायदा करून देण्यासाठी वापरायला लागतो तेव्हा आपण म्हणतो की आपण AIचा उपयोग करतो आहे आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स त्याचे येत आहेत की नाही आणि त्याप्रमाणे मशीनचा फायदा आपण जास्तीत जास्त करून घ्यायला लागतो. AIचा उपयोग सर्वांना होऊ शकतो. सर्व तऱ्हेच्या कंपन्यांनी विचार करावा की AIचा उपयोग आपण कसा करून घेऊ. त्याकरता AIच्या एक्सपर्ट्सबरोबर डिस्कस केले तर त्याचे युनिक सोल्युशन काढायला मदत होते. उदाहरणार्थ AIचा उपयोग फाउंड्रीज कंपनीसाठी कसा होईल. मोल्टन मेटल, त्याची सॅम्पल्स, त्याचं मिक्सचर, त्याचं पर्सेंटेज ऑफ एलिमेंट्स कॅल्क्युलेट करायला. मोल्टन मेटल म्हटलं तर त्याचं टेम्परेचर, त्याचं जेव्हा कास्टिंग बनतं त्या कास्टिंगमध्ये काय डिफेक्ट्स आहेत आणि कुठल्या प्रकारचे डिफेक्ट्स आहेत, कुठल्या मिक्सचर टेम्परेचरच्या कॉम्बिनेशन्समध्ये त्यात डिफेक्ट्स कसे आले आहेत, त्याचं पॅटर्न ऑब्झर्व करायला मदत होते. जे थकलेल्या डोळ्यांना बघून पटकन सांगता येणार नाही ते AI आणि MLच्या ॲप्लिकेशन्समार्फत एक्झॅक्टली डिटेक्ट करायला मदत होते. ह्याचा उपयोग व्हॅल्यू ॲडिशन, क्वालिटी कंप्लायन्स त्या फाउंड्रीच्या कंपनीसाठी होऊ शकतो. फायनान्शियल ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा AIचा उपयोग खूप दिसून येतो आणि जी काही उदाहरणं आपण बघतो त्या व्यतिरिक्त नवीन एखादं AI ॲप्लिकेशन उपयोगात आणून त्याचा वेगळा फायदा करून घ्यायचा असेल तरीही एक्सपर्ट्सबरोबर डिस्कस करून त्याचं सोल्युशन काढता येऊ शकतं.